नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार अशी चर्चा आता सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर सुरू झालेली असतानाच मग धनुष्यबाण गेलं तर घड्याळसुद्धा गोठवलं जाणार आहे असंही बोललं जातं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि दुसऱ्या राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांची 3 तास बैठक झालेली आहे. एरवी तर पार्थ पवार आणि शरद पवार अनेकदा भेटतच असतात, पण सध्या सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीचा आणि आत्ताच्या दोन्ही पवारांच्या भेटीचा काही संबंध आहे का, याचा आपल्याला विचार करायचा आहे. मुख्यतः शिवसेनेच्या प्रश्नावर आज आपण बोलणारच नाही, पण शिवसेनेच्या प्रश्नावर सध्या सुप्रीम कोर्टात जी न्यायालयीन लढाई सुरू आहे, तिचा परिणाम थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा होणार आहे. आणि आपण सगळ्यांनी बघितलंच आहे की ज्या पद्धतीने दोन शिवसेनेमध्ये वितंड वाद आहेत, टोकाचे मतभेद आहेत, टोकांची एक प्रकारची दुश्मनी आहे, तसा काही प्रकार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळं घड्याळाचं चिन्ह जाण्याच्या आधीच वेळ साधून हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात का, हा कळीचा मुद्दा आहे. अर्थातच या दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणाला ना सुनेत्रा पवारांचा आक्षेप आहे, ना शरद पवारांचा आक्षेप आहे. त्यामुळं नेमकं काय घडणार, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. घड्याळ चिन्ह गोठवल्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतील त्या पद्धतीनं किंवा शरद पवार सांगतील त्या पद्धतीनं या दोन पक्षाचं एकत्रीकरण होऊ शकतं. आता शरद पवार नेमकं काय सांगत आहेत, याचं काही गौडबंगाल अजूनही उकललं जात नाही. अजूनही असं म्हटलं जातं की शरद पवार हे इंडिया आघाडीमध्येच राहतील आणि मग जर घड्याळाचं चिन्ह वाचवण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले तर आत्ताची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमधून बाहेर पडेल का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थातच या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष, भाजपचे समर्थक हास्यास्पदपणे उत्तरं देतात आणि असं काही घडणारच नाही, सत्ता सोडून अजित पवारांचा जो पक्ष आहे तो बाहेर पडणार नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टी म्हणजे निव्वळ काय वाऱ्यावर उफणलेली चर्चा आहे असं ते म्हणतात. प्रत्यक्षामध्ये भविष्यात काहीही घडू शकतं, याची ही नांदी आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आता किती लांबणार, म्हणजे आता किती लांबणार याला एकच फक्त बिंदू आहे की जर 7 न्यायाधीशाच्या सरन्यायाधीशांनी जर असं ठरवलं की 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर हे प्रकरण गेलं तरच या प्रकरणाला विलंब होऊ शकतो. अन्यथा आता कधीही दोन शिवसेनेतील वादाचा निकाल येऊ शकतो आणि जर धनुष्यबाण चिन्ह गेलं तर तोच न्याय मग मी आधी सांगितल्याप्रमाणे घड्याळाच्या चिन्हाला पण लागू शकतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला हे भांडण इतक्या टोकाला न्यायचं आहे का, हा प्रश्न तिथं फार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शरद पवारांनासुद्धा आता या पक्षावर कायदेशीर पातळीवर असो किंवा राजकीय पातळीवर असो कुठल्याही प्रकारचा वार करणं पसंत पडणार नाही किंवा त्यांनी केला तरी ते लोकांना आवडणार नाही, हे शरद पवार ओळखून आहेत. त्यामुळं शक्यतो दिलजमाई कशी होते, तडजोड कशी होते आणि हे दोन वेगळे झालेले पक्ष एकत्र कसे येतात, याकडं त्यांचं लक्ष असणार आहे. अर्थातच याच्यामध्ये अडथळा असणार आहे तो प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हे जे पंच प्यारे म्हणून ज्यांच्यावर टीका झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांवरती, तर त्यांची भूमिका याच्यामध्ये फार महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळं त्यांना बाजूला करून किंवा त्यांना सोबत घेऊन किंवा त्यांना पुन्हा दाबून या सगळ्या प्रकरणावर काय निर्णय होतो, हा सुद्धा महत्त्वाचा निर्णय आहे. एकतर दोन्ही पक्षाला एकत्र बसून निर्णय करावा लागणार आहे. एक तर घड्याळाचं चिन्ह जाणार असेल तर वेगळं राहायचं आहे आणि मग घड्याळाचं चिन्हही गमवायचं आहे. ही टोकाची भूमिका दोन्ही पक्षांना घ्यावी लागणार आहे. कारण धनुष्यबाण गेल्यानंतर घड्याळ कुठल्याही परिस्थितीमध्ये वाचत नाही, ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. विशेषतः पक्ष म्हणून शरद पवार आज आज हयातीत आहे. शरद पवारांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे. त्यामुळं पक्ष आणि चिन्ह शिवसेनेचं गोठवलं जाऊ शकतं. तशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूला नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आणखीन निकाल त्यांचं पारडं जड होऊन जाणार आहे आणि मग मात्र पक्ष आणि चिन्हसुद्धा शरद पवारांकडे जर येऊ शकतं का, ही सुद्धा भीती आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडीवर आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. घड्याळ वाचवायचं की मग आता वेळ साधून एकत्र यायचं, हा निर्णय घ्यावा लागणार आहे. अर्थातच तो घ्यावा लागणार आहे तो सुनेत्रा पवार यांच्या पक्षाला. आणि शरद पवारांची आणि नरेंद्र मोदी यांची जी भेट झालेली आहे त्या भेटीमध्ये नेमकं काय ठरलं हे अजून गुलदस्त्यातच आहे. जर शरद पवार सरकारमध्ये सामील होणार असतील तर मग या सगळ्या वादावर
तोडगा निघणं फार कठीण नाही असं बोललं जात आहे. पण जर शरद पवार राजकीय जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपशी हातमिळवणी करायला तयार झालेच नाहीत, तर मात्र हा तिढा वेगळ्या पद्धतीने सुटला जाऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये खळबळजनक राजकीय घडामोड होऊ शकते. त्यामुळं धनुष्यबाणाचा नेम घड्याळावर येऊन लागणार आहे, एवढंच आपल्याला म्हणायचं आहे. या विषयावर आपण बारकाईने बोलणार आहोत, काही तज्ज्ञांची सुद्धा मते घेणार आहोत आणि शिवसेनेचा निकाल काय लागतो याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.